माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. पहा, एक मोठी भरती होणार आहे. बाबत आहे त्या तुम्हाला समजलंच असेल. पहा, मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत. तर दिनांक पहा कधी निघालेली आहे हे GR. हा जो GR आहे दिनांक 7 ऑगस्ट 2024 या दिवशी GR काढण्यात आलेला आहे. पहा, आपण हे डिटेलमध्ये पाहूया. पहा, प्रस्तावना सर्व दिलेला आहे इथं. पहा, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यास पहा इथं उक्त संदर्भातील दिनांक 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे. तर या योजनेसाठी इथं मान्यता देण्यात आलेली आहे. तर या योजनेला मान्यता दिल्यानंतर तर परिच्छेद क्रमांक 6 नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्याचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचविण्यासाठी 50,000 योजनादूत नेमण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. पहा, इथे 50,000 योजनादूत नेमवत आहेत. या योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सदर शासन निर्णयात स्पष्ट केल्याप्रमाणे योजनादूताचे मानधन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात येणार आहे. तसेच योजनादूतच्या निवडीचे निकष, अटी व शर्ती तयार करण्याबाबतची कार्यवाही माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडूनच करण्यात येणार आहे. तर पहा, त्या अनुषंगाने मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर पहा, शासनाचा निर्णय आहे. तर प्रचार प्रसिद्धी करणे, त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या उद्दिष्टाने त्यांना सहाय्य करण्यासाठी ही जी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनाची जी आहे ते 50,000 योजनादूत निवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. याबाबत कार्यपद्धती पुढे नमूद केल्याप्रमाणे असेल. तर उद्दिष्ट काय आहे? तर महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची जी प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे. तर हे मुख्यमंत्री योजनादूत थेट ग्रामस्तरापर्यंत नेमणे. तर ग्राम स्तरापर्यंत नेमणार आहे. तर पहा, हे रूपरेषा दिलेली आहे ठळक. तर महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबविला जाणार आहे. राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील. तर ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक काय म्हटलेलं आहे ते लक्ष देऊन ऐका नीट की ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी एक योजनादूत या प्रमाणात एकूण 50,000 योजनादूताची निवड करण्यात येईल. तर पहा, एक चांगलीच गोष्ट आहे म्हणावं लागेल. यानुसार एक रोजगार भेटेल असंच म्हणावं लागेल, कारण याची खूप गरीब लोकांना गरज असते. तर मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी 10,000 प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल. तर पहा, 10,000 प्रति महिना भेटेल. बरेच ठिकाणी असे पण प्रायव्हेट जॉब करतातच, पण हे एक चान्स आहे असं म्हणावं लागेल, कारण इथं प्रवास खर्च सर्व भत्ते समावेशित असून सगळं हे 10,000 प्रति महिना इथं हे देणार आहेत योजनादूतास. तर निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत 6 महिन्याचा करार केला जाईल. तर तुमचा इथं 6 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट बेस असेल आणि हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही. सरळ इथं म्हटलेलं आहे तुम्हाला 6 महिन्यासाठीच इथं असेल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये इथं याची बढती होणार नाही किंवा तुम्हालाही वाढून भेटणार नाही. तर मुख्यमंत्री योजनादूतास निवडीसाठी पात्रतेचे निकष पाहूया. तर इथे तुम्हाला योजनेनंतर जर तुमचा निवड
निवड व्हायची असेल तर तुम्हाला इथं पात्रता काय आहे ते पाहूया. तिथं वयोमर्यादा दिलेली आहे 18 ते 35. तर वयोमर्यादा जी आहे 18 ते 35 दिलेली आहे. पहा, वयोगटातील उमेदवार 18 ते 35 असायला पाहिजे. हे जे आहे हे फार चुकीचं आहे, कारण मला नाही वाटत की इथं गरज असायला पाहिजे होती 18 ते 35 वयोगट असं. तर ठीक आहे, त्यांनी दिलेलं आहे. शैक्षणिक अर्थ पहा, कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर. तर कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असायला पाहिजे. संगणक ज्ञान आवश्यक आहे, म्हणजे कॉम्प्युटर तुम्हाला चालवता आलं पाहिजे. उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे. एक मोबाईल पाहिजे, कम्प्युटर चालवता आलं पाहिजे. तुम्ही ग्रॅज्युएशन पाहिजे आणि 18 ते 35 वयोगटाच्या आतील पाहिजे. उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्यांच्या नावाचे बँक खाते आधार कार्डला संलग्न असावे. तर यानंतर पहा कागदपत्रे वगैरे. तर योजनादूत निवडीसाठी उमेदवारांचे सादर करायची कागदपत्रे कुठली आहेत पहा. तर मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेल्या ऑनलाईन अर्ज यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचे पुरावे दाखले, अधिवासाचा दाखला, वैयक्तिक बँक खात्याचा तपशील, पासपोर्ट साईज फोटो आणि हमीपत्र पाहिजे. आणि पहा, मुख्यमंत्री योजनादूताची नेमणूक प्रक्रिया इथं दिलेली आहे. तर उमेदवाराच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल. ठीक आहे, तर ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येणार आहे. पात्रतेचे निकषानुसार करण्यात येईल. ठीक आहे. अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवाराची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल. तर जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जाशी संबंधित उमेदवाराच्या कागदपत्राची तपासणी करतील. तर यामध्ये उमेदवाराचे शैक्षणिक व वयोमर्यादेविषयक मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील. ठीक आहे. त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर 6 महिन्याचा करार केला जाईल आणि कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढवला जाणार नाही. हे सुद्धा आपण या अगोदरसुद्धा पाहिलेलं आहे. तर इथं जे आहे पहा, जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 आणि शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 या प्रमाणात उमेदवारांना योजनादूत म्हणून पाठवतील. ठीक आहे. तर मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना सोपविण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यास येणार नाही, तर सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवाराकडून घेण्यात यावे. तर ठीक आहे. तर सरळ सांगलेलं आहे की तुम्ही इथं गव्हर्मेंट जॉबसाठी सुद्धा मी केलेलं आहे काम असं इथं सांगण्यात येणार नाही. तुमचं 6 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट असणार आहे, 10,000 पेमेंट भेटणार आहे. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही इथं नक्की अप्लाय करू शकता. तर निवड झालेल्या योजनादूताने करावयाची कामे पहा. योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनाची माहिती घेतील. प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे यांच्यावर बंधनकारक राहील. योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्रामपातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील. योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील. योजनादूत त्यांना सोपवलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाही, तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत. योजनादूत तसे करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल. ठीक आहे. तर योजनादूत अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन अनुदेय राहणार नाही, हे असं इथं दिलेलं आहे. तर पहा, विभागीय स्तरावर विभागीय संचालक हे नियंत्रण करतील आणि जिल्हा माहिती अधिकाऱ्याच्या कार्याचा आढावा विभागीय स्तरावर घेतला जाईल.
जिल्हा माहिती अधिकारी हा सदर योजनेसाठी संबंधित जिल्ह्याचा नोडल ऑफिसर असेल. ठीक आहे. ऑनलाईन अपलोड केलेल्या जिल्ह्याची योजना दूताची विहित नमुन्यात म्हणजे दैनंदिन कामकाजाचा आढावा जिल्हा माहिती अधिकारी घेतील. तसेच संबंधित योजना दूतांना त्यांच्या कामकाजामध्ये मार्गदर्शन करतील. ठीक आहे. तर यानंतर पहा हे माहिती दिलेली आहे. योजना दूत कार्यक्रमाच्या संचालनालयासाठी बाह्य संस्थामार्फत करायचे काम. ठीक आहे. तर हे उमेदवारांची ऑनलाईन नोंदणी करणे वगैरे वगैरे म्हणजे अर्जाची तसेच अर्जासोबत जोडायचे कागदपत्रे निवडण्यात आलेल्या योजना दूत त्यांना जिल्हा माहिती अधिकारी यांचं समुपदेशन व निर्देशन कामकाजाचे वाटप इत्यादी नियंत्रण वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी इथं काम करावे लागणार आहे. तर पहा कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी 50,000 योजना दूताकरिता प्रति महिना 10,000 रुपये तुम्हाला भेटणार आहे आणि 6 महिन्याकरिता हा अंदाजे रुपये 300 कोटी इतका खर्च येणार आहे अर्थसंकल्पामध्ये. तर त्यासाठी इथं रोजगार उद्योजकता नाविन्यता विभागामार्फत करण्यात येणार आहे. ठीक आहे. तर हे आपल्या काही कामाचं नाही आहे सध्या. तर सरळ दिलेलं आहे 9 जुलै शासन निर्णयाचे इथं परिच्छेद 7मध्ये विशद केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे त्वरित अदा करण्यात येईल. ठीक आहे. तर महत्त्वाचं काय होतं इथं की योजना दूत इथं नेमणार आहे. जवळजवळ 50,000 इतकी योजना दूताची संख्या असणार आहे आणि 6 महिन्यासाठी असणार आहे. पहा 6 महिन्यासाठी इथं तुम्हाला इथं एक जॉबच म्हणावा लागेल. 10,000 इतकं तुम्हाला इथं मानधन भेटणार आहे आणि तुम्हाला काही नाही फक्त इथं सगळ्या गोष्टी सर्वांकडे असतील. काही नसतील तर काढून घ्या म्हणजे आधार कार्ड वगैरे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना चान्स नाही ते म्हणजे एकच गोष्ट की इथं वयाची मर्यादा दिलेली आहे 35 वर्षापर्यंत इथं वयाची मर्यादा आहे. तर बाकी काही नाही. आधार कार्ड वगैरे तुमची TC वगैरे इथं मागितलेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.